Okay, this is the first concept of unit number 5, kinetics of rectilinear motion. Kinetics of rectilinear motion. Okay, in which we will use the Newton's second law, that is F is equal to ma. Okay, there is equilibrium condition. You have studied in statics मध्ये आपण इक्विलिब्रियम कंडिशन्स पाहिलं. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ओके, सो दीज कंडिशन्स आर स्टॅटिक equilibrium condition. Okay, static equilibrium conditions, and here summation fx is equal to max and summation fy is equal to may. So these are dynamic equilibrium condition. So in kinetics of rectilinear motion we have to use these two conditions, summation fx is equal to 0 and summation fy is equal to 0. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये summation fx minus max is equal to 0. Okay, summation fx minus max is equal to 0 and summation fy minus may is equal to 0. तर यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स ज्या आहेत, जो फोर्स उजवीकडे जातो तो प्लस घ्यायचा, जो डावीकडे जातो तो मायनस घ्यायचा. एम एक्स ची डायरेक्शन जर उजवीकडे जात असेल तर तो प्लस येणार, एम ए डावीकडे जात असेल तर मायनस येणार. ठीक आहे, तसंच एम ए वाय वरती जात असेल तर प्लस, खाली जात असेल तर मायनस. कोणता पण फोर्स, हेच फक्त लक्षात ठेवायचं. फक्त त्याच्यामध्ये एकच ॲडिशनल फोर्स ॲड झालाय, तो म्हणजे एम ए फोर्स. फक्त एम ए फोर्स याच्यामध्ये ॲड झालाय. आपण हे प्रॉब्लेम फ्रिक्शन चॅप्टरमध्ये सॉल्व केलेले आहेत. याच्यामध्ये फक्त एकच फोर्स ॲड होणार आहे, तो म्हणजे एम ए फोर्स. तर याला इनर्शिया फोर्स असं म्हणतात. ओके, नाउ सी हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन डिसेंबर 24 फॉर 6 मार्क्स. 6 मार्क्ससाठी विचारलेला क्वेश्चन आहे डिसेंबर 24 मध्ये. आता 5 मार्क्सचे जे क्वेश्चन्स असणार ते थोडे इझी असणार याच्यापेक्षा. तर काय विचारलेलं आहे, 80 kg ब्लॉक रेस्ट ऑन प्लेन, फाइंड द ॲक्सलरेशन विथ विच ब्लॉक स्लाइड्स डाऊन युझिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे काय, एफ इज इक्वल टू एम ए हा कन्सेप्ट यूज करून आपल्याला ॲक्सलरेशनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इफ द कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन म्यू के इज गिवन, म्यू के इज 0.2, mu k is 0.2. So first of all what we have to do, we have to draw the FBD. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचं आहे, FBD ड्रॉ करायची आहे 80 kg ब्लॉकची. तर ही जी लाईन आहे या लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आणि एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. ओके, दिस इज 30 डिग्री. ओके, सो फर्स्ट फोर्स इज 80 into 9.81. 80 into 9.81, calculate. into 9.81. हां, के जीमध्ये असेल तर त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं 9.81 नी मल्टिप्लाय करून. तर ते येणार 784.8 न्यूटन. तर हे येणार 784.8. दिस अँगल विल बी 30 cos 30 and this force is 784.8 sin 30. Okay, this is normal reaction R. Acceleration with which block slides down. डाऊन म्हटलेला आहे, ब्लॉक कुठे चाललाय, खाली चाललाय. ओके, सो फ्रिक्शन फोर्स विल ॲक्ट इन दिस डायरेक्शन. एफ आर इज इक्वल टू काय येणार, एफ आर इज इक्वल टू म्यू के आर. ओके, आणि एम एची डायरेक्शन कुठे असणार आहे, ज्या डायरेक्शनला मोशन असते, ज्या डायरेक्शनला मोशन असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला एम ए फोर्स ॲक्ट होतो. ब्लॉक खाली चाललाय तर एम ए फोर्स हा नेहमी त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल.
एक्झाम्पल, जेव्हा आपण बसमध्ये बसलेलो असतो आणि ड्रायव्हर सडनली बस चालू करतो तेव्हा आपण मागे खेचल्या जातो, तर तो जो फोर्स असतो तो हा फोर्स असतो, इनर्शिया फोर्स MA. जेव्हा आपण ब्रेक लावतो तेव्हा आपण पुढे खेचला जातो, ब्रेक हा मागच्या डायरेक्शनला लागत असतो आणि आपण समोर खेचला जातो, म्हणून F आणि MA हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असतात. तर नेहमी लक्षात ठेवायचं, MA फोर्स हा फक्त याच्यामध्ये ॲड झालेला आहे बघा. तुम्ही हा फोर्स फाइंड करू शकता, हे रिझॉल्युशन करू शकता, त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन शो करू शकता. फक्त MA फोर्स याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तर MAची डायरेक्शन कुठे दाखवायची? ज्या डायरेक्शनला मोशन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला MA दाखवायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे आपल्या दोन इक्विलिब्रियम कंडिशन्स असणार आहेत. तर त्या दोन इक्विलिब्रियम कंडिशन्स कुठल्या? समेशन Fx इज इक्वल टू 0. जो फोर्स उजवीकडे चाललाय तो प्लस, जो डावीकडे चाललाय तो मायनस. मग आता उजवीकडे कुठला फोर्स चाललाय? आपण आधी y घेऊया. Fy म्हणजे जो फोर्स वरती जाईल तो प्लस, जो फोर्स खाली जाईल. आधी Fx घेतलं तरी चालेल, फक्त स्टेप्स कमी होतील म्हणून मी आधी Fy घेतलाय. तर काय काय येणार? r मायनस 784.8 cos 30 इज इक्वल टू 0. So what will be the value of r? r is 679.65 न्यूटन. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर एवढा आन्सर येतं, तिकडे गेल्यानंतर ते होणार प्लस. तर ही झाली आरची व्हॅल्यू. नाव सेकंड इक्विलिब्रियम कंडिशन, समेशन Fx इज इक्वल टू 0. उजवीकडे जो जातो तो प्लस, डावीकडे जातो तो मायनस. तर आता MAची डायरेक्शन काय आहे? MAची डायरेक्शन प्लस आहे. याची डायरेक्शन काय आहे? मायनस आहे. ओके, याची डायरेक्शन काय आहे? प्लस आहे. ठीक आहे. तर हे प्लस येणार आणि हे मायनस येणार. कोणते कोणते फोर्स येत आहेत त्याच्यामध्ये? MA प्लस म्यू KR. म्यू Kची व्हॅल्यू दिलेली आहे 0.2 R. 0.2 इज द व्हॅल्यू ऑफ म्यू K इज गिवन 0.2 R मायनस 784 sin 30 इज इक्वल टू 0. M इज गिवन 80. A ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. MA ची व्हॅल्यू 80. A वी हॅव टू फाइंड आउट 0.2. R ची व्हॅल्यू दिलेली आहे 679.65 मायनस 784.8 sin 30. is equal to 0. Okay, from this we will get the value of acceleration. Acceleration is काय करायचं आहे? हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मायनस 0.2 इंटू 679.65 मायनस 784.8 sin 30 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, तर हे काय येणार आहे? 80A मायनस 256.47 इज इक्वल टू 0. ओके, सो A इज इक्वल टू 256.47 डिवायडेड बाय 80. किती येणार ते? 3.2. आन्सर इज A इज इक्वल टू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सिम्पल. याच्यामध्ये काय नाही, फक्त हा ॲडिशनल फोर्स ॲक्ट झालेला आहे, MA फोर्स. फक्त तो फोर्स आपल्याला घ्यायचा आहे. फ्रिक्शनचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केले. ओके, यावरून आपण ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काढली, दॅट इज 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? इकडे तो खाली चालला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, इकडे चालला आहे तो मोशन. बघा, या डायरेक्शनला आहे मोशन. सो दिस इज द न्यूमेरिकल. विल टेक अगेन सेकंड न्यूमेरिकल. दिस इज अनदर प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम आत्तापर्यंत 2 वेळा विचारलेला आहे. एकदा May 25ला आणि त्याच्या आधी पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे. लगातार 2 एक्झाममध्ये हा सेम क्वेश्चन विचारलेला आहे. अ वुमेन हॅज मास ऑफ 70 kg स्टँड्स इन ॲन एलिव्हेटर. एका एलिव्हेटरमध्ये, लिफ्टमध्ये एक 70 किलोची बाई उभी आहे. विच हॅज डाऊनवर्ड ॲक्सलरेशन. ठीक आहे, लिफ्ट खाली चालली आहे, एलिव्हेटर जे आहे ते खाली चाललं आहे.
ॲक्सलरेशन इज गिवन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 4 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ॲक्सलरेशनने लिफ्ट खाली जात आहे आणि विच इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. ओके, सो डिटरमाइन वर्क डन बाय हर वेट. तिच्या वेटमुळे, म्हणजे तिचं वेट काय असणार आहे, एम जीमुळे होणारं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नॉर्मल फोर्स आरमुळे येणारं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिले आपण FBD ड्रॉ करूया. लिफ्ट कुठे चालली आहे, खाली चालली आहे. ॲक्सलरेशन मोशन खालच्या डायरेक्शनला आहे. ओके, इकडे काय लागणार, नॉर्मल फोर्स खाली mg आणि MA फोर्स कुठे लागणार, लिफ्ट खाली चालली. मी सांगितलं होतं MA फोर्स हा नेहमी मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. ओके, MA फोर्स विल बी अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले इथे विचारलं आहे त्यांनी की वर्क डन बाय हर वेट. वर्क डन बाय हर वेट. आता हा वर्क एनर्जी प्रिन्सिपलचा पण क्वेश्चन आहे आणि DLambert प्रिन्सिपलचा पण आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन्ही आलं आहे. तर मी तुम्हाला वर्क एनर्जी म्हटलं होतं, स्किप करा. ठीक आहे, पण एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे, वर्क डन म्हणजे काय असतं. वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन बाय हर वेट. वेट म्हणजे काय, फोर्स. त्याचं फोर्स किती असणार आहे, वेट किती आहे, mg. S म्हणजे h, mg h. ओके, m किती आहे 70, g इज 9.81. h म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे रेस्टपासून ते किती मीटरपर्यंत लिफ्ट खाली आली, 6 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं, 6. तर हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर मिळतं 420 9.81. सो द आन्सर इज 4120.2 जूल, मीन्स 4.12 किलो जूल. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड आउट वर्क डन बाय नॉर्मल फोर्स. म्हणजे आरमुळे होणारं वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आरमुळे होणारं वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड करायची. तर इथे कुठलीही हॉरिझॉन्टल डायरेक्शन नाही आहे, त्याच्यामुळे फक्त समेशन FY इज इक्वल टू 0 येणार. कोणते कोणते फोर्स आहेत, आर आहे, मायनस mg आहे, प्लस MA. ओके, जो फोर्स वरती जातो तो प्लस, जो खाली जातो तो मायनस, इज इक्वल टू 0. आर माहीत नाही आपल्याला, कॅल्क्युलेट करायचं आहे. M इज 70, G इज 9.81. अगेन M इज 70, A is given 4. Okay, is equal to 0. From this we will get the value of R. R ची व्हॅल्यू हे कॅल्क्युलेट केल्यानंतर येते 406.7 न्यूटन. नाउ वर्क डन बाय R. वर्क डन बाय R काय येणार, R इंटू H, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज सिम्पल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन U इज इक्वल टू फोर्स, कोणता पण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची डायरेक्शन एकच असेल तर वर्क डन प्लस असतं. जर दोघांची डायरेक्शन अपोजिट असेल तर वर्क डन मायनस असतं. आता इथे लक्ष द्या, आर फोर्स हा वरती लागतोय, बरोबर आहे, आणि लिफ्ट कुठे चालली, डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनला होतंय, खालच्या डायरेक्शनला. म्हणून हे काय असणार आहे, मायनस. आर ची डायरेक्शन अपवर्ड आहे पण एच ची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. हे दोन्ही डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथे मायनस साईन येणार आहे. ठीक आहे, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर, इट इज minus 406.7 into H is 6. So this will be minus 2440.2 joule or minus 2.44 kilojoule. So this is the work done. Some of this is very simple question. Okay, we'll take another problem. This is the third numerical. Yes. So this is 80 kg block on which P force is acting. Okay. P force is acting. We have to determine this force. So what is the problem? 80 kg block rests on a rough horizontal plane as shown in figure. Find the magnitude of force P. We have to find out the value of P here.
To give the acceleration is given 2.5 meter per second square to the right. Okay, to the right means block is moving in this direction, so direction of motion is right. Take the coefficient of kinetic friction. Mu k is given. Mu k is 0.25. So we will find the value of P. First of all, draw the FBD. आपण याची FBD ड्रॉ करू सगळ्यात पहिले. ठीक आहे, काय काय येणार याच्यामध्ये 80 × 9.81. This is our normal reaction. Block is moving in this direction, so MA force will act in this direction. Again, friction force will be mu k r act in this direction. So this is P cos 30 and this is P sin 30. P cos 30 and P sin 30. This is the FBD. अजून कुठला फोर्स राहिलाय का याच्यामध्ये? नाही. 80 × 9.81 जे आहे ते येतं हे येणार 784.8 न्यूटन. ओके, तर अशा केसमध्ये आपण पहिली इक्विलिब्रियम कंडिशन घेणार, समेशन Fy इज इक्वल टू 0. जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की Fy इज इक्वल टू MAy घ्या, मग MAy ची डायरेक्शन काय असणार, प्लस की मायनस, ही डायरेक्शन काय असणार, प्लस की मायनस, सो बेटर की तुम्ही समेशन Fy इज इक्वल टू 0 कन्सिडर करायचं आणि Fy मध्येच MA इन्क्लूड करायचा. ओके, किंवा Fx मध्ये. तर आता Fy मध्ये इथे MA नाही आहे, तर इथे काय येणार, R प्लस R मायनस P साइन 30 मायनस 784.8 इज इक्वल टू 0. Okay, so what is the value of sin 30? Sin 30 असतं 0.5 minus 0.5 P plus R, हे minus 784 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस होणार 784.8. दिस इज इक्वेशन नंबर 1. देन समेशन Fx इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये आहे P cos 30 मायनस mu k is 0.25 R. 0.25 R minus MA is equal to 0. Cos 30 ची व्हॅल्यू असते 0.866 P minus 0.25 R minus MA is, M ची व्हॅल्यू आहे 80, A ची व्हॅल्यू आहे 2.5 इज इक्वल टू 0. तर हे तर 200, तर आपण लिहूया डायरेक्ट 0.866 P मायनस 0.25 R इज इक्वल टू 200. दिस इज इक्वेशन नंबर 2. हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आहे, तर ते आपल्याला कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व करायचे आहेत. ओके, कॅल्क्युलेटरमध्ये आपण सॉल्व करूया. तर कॅल्क्युलेटरमध्ये कसं सॉल्व करायचं, मोडचं बटन प्रेस करायचं. इक्वेशन किती नंबरला आहे, 5 नंबरला. आणि हा फॉर्मॅट कुठला आहे, सायमल्टेनियस इक्वेशनचा फॉर्मॅट कुठला आहे, यातला पहिला. ओके, फर्स्ट. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, इट इज 0. मायनस 0.5 इज इक्वल टू आरची व्हॅल्यू आहे, आरचं कोएफिशियंट आहे 1, सीचं कोएफिशियंट आहे 784.8, त्यानंतर इथे पीचं कोएफिशियंट आहे 0.866 मायनस 0.25 आणि 200. ओके, तर आपल्याला याच्यावरून पीची व्हॅल्यू मिळते, 534.68 आणि आरची व्हॅल्यू मिळते 1052.14.
न्यूटन. ओके, सो दिस इज द आन्सर. आपल्याला काय विचारलं होतं? पी फोर्स विचारलं होतं, आपण फाइंड केलाय आणि नॉर्मल रिॲक्शन पण फाइंड केली. ओके, अजून एक लास्ट प्रॉब्लेम घेऊया. Here is the another problem. A system action in figure is initially at rest, neglecting the axial friction and mass of pulley. हे विसरून जायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. Determine the acceleration of 200 kg block A. ठीक आहे, तर आता हे आहे 1000 न्यूटन. हे किती असणार आहे? 200 इंटू 9.81. 1962. इट इज 1962 न्यूटन. म्हणजे काय? ब्लॉक ए खाली जाणार, हे वरती जाणार. ठीक आहे, तर आपल्याला ब्लॉक ए ची एफबीडी ड्रॉ करायची आहे. ब्लॉक ए ची एफबीडी काय काय येणार इथे? 1962 न्यूटन. ओके, त्याच्यानंतर हे टेन्शन येणार, ते असणार आहे 1000 न्यूटन. आणि एम ए फोर्स. हा ब्लॉक खाली चाललाय, मोशन या डायरेक्शनला आहे, म्हणजे एम ए फोर्स वरच्या डायरेक्शनला लागणार. ठीक आहे, तर इथे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 घ्यायचा आहे, किंवा आपण खाली सॉल्व करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, 100 मायनस 1962. याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, प्लस एम ए इज इक्वल टू 0, 1000 मायनस 1962. एम ची व्हॅल्यू आहे 200 इंटू ए इज इक्वल टू 0. फ्रॉम दिस वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए. हे 1962 तिकडे गेल्यावर प्लस होणार, मायनस 1000 डिवायडेड बाय 200. सो द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन इज 4.81 न्यूटन, सॉरी 81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या कन्सेप्टमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एम ए फोर्स आणि त्याची डायरेक्शन. एम ए फोर्स आणि त्याची डायरेक्शन. एम ए फोर्सची डायरेक्शन ही नेहमी मोशनच्या अपोजिट असते. मोशन खालच्या डायरेक्शनला लागते, एम ए फोर्स वरती लागणार. मोशन वरच्या डायरेक्शनला असेल तर एम ए फोर्स खाली लागणार. ओके, अजून एक न्यूमेरिकल आपण यावर घेऊया. ओके, दिस इज द अनदर प्रॉब्लेम. The conveyor belt is designed to transport the packages of various weight, each 10 kg. Okay, the 10 kg package has coefficient of kinetic friction. Mu k is given 0.15. If the speed of conveyor is 5 meter per second, v is equal to 5 meter per second. अँड देन सडनली स्टॉप. ओके, देन सडनली स्टॉप म्हटलं आहे म्हणजे काय? व्ही इज इक्वल टू, सॉरी, देन सडनली स्टॉप मीन्स फायनल व्हेलॉसिटी इज 0, यू इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड अँड व्ही इज इक्वल टू 0. इफ दिस determine the distance of packages will slide on the belt. We have to find out the value of s, distance. s ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, ठीक आहे, या कन्व्हेअर बेल्टवरती एक 10 किलोचं पॅकेज ठेवलेलं आहे. त्या पॅकेजची एफबीडी आपण ड्रॉ करूया. त्याचे एम जी फोर्स येणार, नॉर्मल रिॲक्शन. कुठे पण कन्सिडर करा, पॅकेज या डायरेक्शनला मूव्ह होते किंवा या डायरेक्शनला मूव्ह होत आहे. आपण या डायरेक्शनला मोशन कन्सिडर करूया. तर एम ए फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स या डायरेक्शनला लागतो, किंवा जर तुम्ही मोशन या डायरेक्शनला कन्सिडर केली तर एम ए फोर्स आणि म्यू के म्हणजे फ्रिक्शन फोर्स जो आहे तो या डायरेक्शनला लागेल. ठीक आहे, कुठे पण कन्सिडर करा, आन्सर शेवटी सेमच येणार आहे, फक्त या केसमध्ये. ओके, सो फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन इज समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 मीन्स आर इज इक्वल टू एम जी. एम इज 10, G is 9.81, so R is equal to असं ठेवलं तरी चालेल. ठीक आहे,
R is equal to mg. Summation fx is equal to 0 ma plus mu k r is equal to 0. Okay. ma is equal to minus mu k, r ची व्हॅल्यू आहे mg, m कॅन्सल, a is equal to minus mu k into g. मायनस म्यू केची व्हॅल्यू 0.15 मायनस g is 9.81. So acceleration is minus 1.47 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथे बघा u दिलेला आहे 5 मीटर पर सेकंड, v 0 आहे, सडनली स्टॉप म्हटलं, आपल्याला डिस्टन्स विचारलंय, तर कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करणार आपण? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. v इज 0, u इज 5 स्क्वेअर 2. इथे मायनस साईन याच्यासाठी घेतलं कारण ॲक्सलरेशनचं साईन मायनस आहे. 1.47 इंटू एस. तर याच्यावरून एसची व्हॅल्यू येते 8.5 मीटर. दिस इज द आन्सर. ओके, 6 मार्क्सला विचारलेला क्वेश्चन आहे डिसेंबर 19ला. तर समजलं असेल फक्त MA फोर्स. इट इज ऑल अबाउट, दिस कन्सेप्ट इज ऑल अबाउट MA फोर्स. DL लंबर्ट फोर्स पण म्हणतात याला. म्हणूनच हा जो प्रिन्सिपल आहे DL लंबर्ट प्रिन्सिपल आहे, विच इज डिपेंड्स अपॉन दी F इज इक्वल टू MA, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, थँक्यू. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता किंवा मला पर्सनली मेसेज पण करू शकता. थँक्यू.